ही आहे बीटची चपाती पराठा। हे बघा, अशा काही प्रकारे तुम्हाला दिसेल बीटचा पराठा कसा बनवायचा। हे पीठ मी मळून घेतलेलं आहे, नंतर चपाती बनवली आहे त्याची। आता चपाती तव्यावर टाकून शेकून घेतलेला आहे। चपाती म्हणजे पराठा आहे हा एक प्रकारचा, बट कसं आहे माहिती आहे का, यामध्ये मी नॉर्मल तरीकेने घेतलेला आहे। सर्वप्रथम आपण बीटचे दोन्ही बाजूचे जे टोक आहेत ते कट करून घ्यायचे। बीटला मिक्सरमधून ग्राइंडर करून घ्यायचे। आपला गव्हाचं पीठ घ्यायचं, गव्हाच्या पिठामध्ये जो आपण ग्राइंडर केलेला आहे बीट तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे। सगळं ग्राइंडरमध्ये आपण अद्रक, थोडा मिरच्या आणि जिरा टाकून घ्यायचे। चांगल्या प्रकारे पीठ मळून घ्यायचं आहे, गोळा बनवायचा आहे आणि जसं आपण चपाती बनवतो त्या प्रकारे बनवायचे आहे। पिंक कलरचं दिसते काहीतरी, पण खायला पौष्टिक आहे, छान आहे। मुलांच्या टिफिनसाठी, आपल्या शेतीसाठी चांगला आहे। बघा, झाली ना चपाती? पीठ मळल्यानंतर अशा काही प्रकारचा गोळा बनवून घ्यायचा आहे। यामध्ये आपल्याला बीटाचं प्रमाण जास्त दिसत आहे। असा मी तेल लावून घेतलं आहे ह्याला। जसं मी चपाती बनवते सेम त्याच पद्धतीने मी पराठासुद्धा बनवते। अगर माझा व्हिडिओ चांगला वाटला लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबा, सबस्क्राईब करा। थँक्यू।